हॅलो फ्रेंड्स, लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वीची इंग्लिशमधली कविता 3.1 कोरोमंडल फिशर्स, जी लिहिली आहे सरोजिनी नायडू यांनी. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामधल्या एक थोर स्वातंत्र्य सेनानी आणि त्याचबरोबर एक उत्तम महान अशा लेखिका म्हणजे सरोजिनी नायडू. कोरोमंडल फिशर्स. आता कोरोमंडल हे दक्षिण भारतातलं तमिळनाडू हे जे राज्य आहे, या राज्यातलं एक छोटंसं गाव ज्याचं नाव आहे कोरोमंडल. आणि तमिळनाडूच्या पूर्व दिशेला संपूर्ण समुद्र पसरलेला आहे. तर त्या संपूर्ण किनारपट्टीला पूर्वी कोरोमंडल कोस्ट, कोरोमंडलचा किनारा असं म्हटलं जायचं. तर त्या किनारपट्टीवर राहणारे जे मच्छीमार, मासेमारी करणारे जे कोळी बांधव म्हणजेच फिशरमॅन किंवा फिशर्स, त्यांच्याबद्दलची ही कविता म्हणजेच कोरोमंडल फिशर्स. तर चला वाचूयात आणि समजून घेऊयात कोरोमंडल फिशर्स. Rise, brothers, rise, the wakening skies pray to the morning light. The wind lies asleep in the arms of the dawn, like a child that has cried all night. Rise, brothers, rise. उठा बंधूंनो, उठा. The wakening skies. Wakening म्हणजे झोपेतून जागं होणारं. आता स्काईज. स्काय आपल्याला माहिती आहे, स्काय म्हणजे आकाश. मराठीमध्ये एकच आकाश आपण म्हणतो. खूप सारी आकाश वगैरे अशा पद्धतीचा काही प्रयोग मराठीमध्ये नाही. परंतु इंग्लिशमध्ये स्काय हे एकवचनी आणि स्काईज हे अनेकवचनी प्रयोग अशा पद्धतीने केला जातो. मराठीमध्ये ज्याला आपण असं म्हणू की जे अनंत आहे, ज्याला अजिबात कुठेही अंत नाही, जे कुठेही संपत नाही, असं जे अखंड पसरलेलं आकाश, ते दाखवण्यासाठी किंवा ते दर्शवण्यासाठी इंग्रजीमध्ये एकवचनी स्कायच्या ऐवजी अनेकवचनी स्काईज असा शब्दप्रयोग केला जातो. प्रत्येक भाषेची जी एक वेगळी खासियत असते, गंमत असते, त्यातलाच हा एक भाग आहे. तर वेकनिंग स्काईज म्हणजे अनेक आभाळं नाही आहेत ती, परंतु अनंत अखंड असं जे आकाश पसरलेलं आहे त्याबद्दल कवयित्री बोलता आहेत. तर उठा बंधूंनो, द वेकनिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट. झोपेतून जागं होणारं जे आकाश आहे ते पहाटेच्या सकाळच्या प्रकाशाची प्रार्थना करत आहे. प्रे म्हणजे प्रार्थना करणे, मॉर्निंग लाईट म्हणजे सकाळचा प्रकाश. त्या प्रकाशाची प्रार्थना आकाशाने सुरू केलेली आहे आणि तुम्ही पण आता उठा. द विंड लाईज अस्लीप इन द आर्म्स ऑफ द डॉन लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. विंड म्हणजे वारा, अस्लीप म्हणजे झोपी गेलेला. आर्म्स ऑफ द डॉन, DAWN, डॉन म्हणजे पहाट. पहाटेच्या हातात, हातात म्हणण्यापेक्षा पहाटेच्या कुशीत. आर्म्स ऑफ द डॉन लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. लहान मूल एखादं जसं रात्रभर हट्ट करून, दंगा करून, रडून थकतं आणि मग पहाटे पहाटे आईच्या कुशीमध्ये झोपी जातं, तसा हा वारा रात्रभर इकडे तिकडे दंगा करून, थकून, रडून आता तो पहाटेच्या कुशीमध्ये शांतपणे झोपी गेलेला आहे. द विंड लाईज अस्लीप इन द आर्म्स ऑफ द डॉन लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. Come, let us gather our nets from the shore and set our catamarans free, to capture the leaping wealth of the tide, for we are the kings of the sea. Come, चला. Let us gather our nets from the shore. किनाऱ्यावरून आपली मासेमारी करण्याची जी जाळी असतात, मासे पकडण्याची, ती गोळा करूयात, आपली सगळी साधनं गोळा करूयात. अँड सेट अवर कॅटामॅरन्स फ्री. इथे बाजूला चित्रामध्ये जी आपल्याला एक होडी दिसते आहे, नाव दिसते आहे, तशी दुहेरी बांधणीची शिडाची जी नाव वापरली जायची पूर्वीच्या काळी, तिला कॅटामॅरन असं म्हटलं जातं. आता तिचं एक मॉडर्न रूप आपल्याला बघायला मिळतं, जे मोटरवरती, ऑटोमॅटिक मशीन्सवरती चालतं, पण पूर्वी ते शिडाने आणि वल्हवतच वापरलं जायचं. ती कॅटामॅरन म्हणजे ती बोट. तर चला आपल्या किनाऱ्यावरून आपली सगळी साधनं साहित्य गोळा करूयात आणि आपल्या कॅटामॅरन्स मोकळ्या करूयात, त्यांना समुद्रामध्ये सोडूयात. टू कॅप्चर द लीपिंग वेल्थ ऑफ द टाईड, फॉर वी आर द किंग्स ऑफ द सी. कॅप्चर म्हणजे पकडणे. लीपिंग वेल्थ ऑफ द टाईड. लीपिंग म्हणजे उसळणारी, वेल्थ म्हणजे दौलत आणि टाईड म्हणजे लाटा. तर समुद्राची लाटांवरची उसळणारी दौलत म्हणजे थोडक्यात मच्छीमार जे आहेत त्यांची दौलत म्हणजे मासे, खेकडे किंवा इतर जे जलचर पकडण्यासाठी ते जातात समुद्रामध्ये,
तर ही दौलत पकडण्यासाठी, जी दर्याची उसळणारी अशी दौलत आहे, लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड, ती पकडण्यासाठी आपण निघूयात. फॉर वी आर द किंग्स ऑफ द सी, कारण आपण या समुद्राचे, सागराचे राजे आहोत. नो लॉंगर डिले, लेट अस हेस्टन अवे इन द ट्रॅक ऑफ द सी गर्ल्स कॉल. द सी इज अवर मदर, द क्लाउड इज अवर ब्रदर, द वेव्स आर अवर कॉम्रेड्स ऑल. नो लॉंगर डिले, डिले म्हणजे उशीर, आणि नो लॉंगर म्हणजे आता अजून उशीर करू नका. लेट अस हेस्टन अवे इन द ट्रॅक ऑफ द सी गर्ल्स कॉल. हेस्टन अवे म्हणजे वेगाने, घाईने निघूयात, चला. कुठे? इन द ट्रॅक ऑफ द सी गर्ल्स कॉल. सी गर्ल म्हणजे समुद्र पक्षी, जो इथे आपल्याला बाजूच्या चित्रामध्ये दिसतो आहे. तो आपल्याला साद घालतोय, तो आपल्याला हाक मारतो आहे. त्याच्या आवाजाचा मागोवा घेत आपण निघूयात. ट्रॅक ऑफ द सी गर्ल्स कॉल, कॉल म्हणजे त्याची हाक. त्याच्या आवाजाच्या मागे आपण आता निघूयात. का त्याच्या आवाजाच्या मागे निघूया? त्याचा एक थोडासा दडलेला अर्थ इथे समजून घेऊ, की समुद्रपक्षी हे सहसा किनाऱ्यावरती किंवा समुद्रामध्ये जी बेटं असतात तिथल्या कडेकपारीमध्ये, खडकांमध्ये ते राहतात. आणि त्यांचं अन्न म्हणजे मासे. तर मासे पकडण्यासाठी सकाळी सकाळी ते आपल्या घरट्यांमधून, आपल्या घरांमधून बाहेर पडतात आणि स्वतःसाठी आणि आपल्या पिल्लांसाठी मासे पकडण्यासाठी ते समुद्रावरती जातात. तर जिथे भरपूर मासे मिळतील अशा जागा त्यांना बरोबर ठाऊक असतात आणि बरोबर त्याच दिशेने ते निघतात. तर म्हणून आपण त्यांचा मागोवा घेत जाऊयात. ते आपल्याला बरोबर जिथे भरपूर मासे मिळू शकतील तिथे हे पक्षी आपल्याला घेऊन जातील. आणि म्हणून घाई करा, उशीर करू नका. लेट अस हेस्टन अवे, घाईघाईने आपण निघूयात आवरून. त्या पक्षाच्या आवाजाचा मागोवा घेत आपण निघूयात, जेणेकरून आपल्याला भरपूर जिथे मासे असतील अशा ठिकाणी तो पक्षी आपल्याला घेऊन जाईल. द सी इज अवर मदर, द क्लाउड इज अवर ब्रदर, द वेव्ज आर अवर कॉम्रेड्स ऑल. द सी, समुद्र, ही आपली आई आहे. क्लाउड म्हणजे जे ढग आहेत, किंवा एका अर्थाने हे पूर्ण आभाळ, हा आपला भाऊ आहे. आणि द वेव्ज आर अवर कॉम्रेड्स ऑल, आणि ह्या लाटा म्हणजे आपले मित्र, आपले सवंगडीच आहेत. त्याच्यामुळे आपण निघूयात. What though we toss at the fall of the sun, where the hand of the sea god drives, he who holds the storm by the hair will hide in his breast our lives. अतिशय सुंदर असं हे कडवं. What though याचा अर्थ मग काय, असं जरी असलं तरी काय, असं आपण म्हणतो ना, तर काय, त्याचा अर्थ होतो what though. वी टॉस, टॉस म्हणजे उडणे, उडवणे, फेकणे किंवा फेकले जाणे किंवा उंच उसळणे, या अर्थाने टॉस हा शब्द वापरला जातो. ॲट द फॉल ऑफ द सन म्हणजे सूर्यास्त किंवा संध्याकाळची वेळ. संध्याकाळ जरी झाली, लाटा जरी उसळायला लागल्या, वादळ जरी आलं, आपली होडी लाटांवरून इकडे तिकडे फेकली जायला लागली, हेलकावे जरी खायला लागली, तरी काय, व्हॉट दो. ओके, व्हॉट दो वी टॉस ॲट द फॉल ऑफ द सन. संध्याकाळ जरी झाली आणि ही सगळी संकटं जरी येताना दिसली, आपण जरी लाटांवरती उंच उसळायला लागलो, तरी काय झालं, घाबरण्याचं कारण नाही. का? वेअर द हँड ऑफ द सी गॉड ड्राईव्ज. सी गॉड, समुद्राचा देव, समुद्राचा स्वामी, स्वतः त्याच्या हाताने आपली नाव सांभाळतो आहे, चालवतो आहे. वेअर द हँड ऑफ द सी गॉड ड्राईव्ज. तर जिथे समुद्राचा देव स्वतः त्याच्या हाताने आपली नाव सांभाळतो आहे, चालवतो आहे, आणि तिथे आपल्याला घाबरण्याचं काय कारण आहे? कितीही जरी आपण हेलकावे खाल्ले, कितीही उंच उसळलो, तरी काय झालं. ही हू होल्ड्स द स्टॉर्म बाय द हेअर विल हाईड इन हिज ब्रेस्ट अवर लाईव्ज. आता बघा, एखाद्या युद्धामध्ये, लढाईमध्ये किंवा कुस्तीमध्ये एखादा योद्धा जेव्हा हारायला लागतो, खाली पडायला लागतो, थकायला लागतो, आणि दुसरा जिंकणारा योद्धा अगदी त्याला केसाला धरून उठून उभं करतो आणि त्याला हरवू शकतो. तशा पद्धतीचं एक चित्र कवयित्री इथे उभं करतायत. ही हू होल्ड्स द स्टॉर्म बाय द हेअर. ही कोण? म्हणजे तो सी गॉड, समुद्राचा देव, जो वादळाला सुद्धा सहज हरवू शकतो. अगदी त्याच्या जटा, त्या वादळाचे केस धरून त्याला सहज उभं करू शकतो आणि त्याला आडवं करू शकतो, त्याला हरवू शकतो. असा समुद्राचा देव आपल्यासोबत आहे. विल हाईड इन हिज ब्रेस्ट अवर लाईव्ज. ब्रेस्ट म्हणजे छाती. तो आपली आयुष्य स्वतःच्या छातीशी कवटाळेल, तो आपल्याला जवळ घेईल, तो आपल्याला सुरक्षित ठेवेल. जो कितीही प्रचंड वादळाला सहज नियंत्रित करू शकतो, तो समुद्राचा देव
आपल्या आयुष्याचं रक्षण करेल, तो आपल्याला आपल्या स्वतःच्या उराशी कवटाळेल आणि सुरक्षित ठेवेल. त्याच्यामुळे घाबरण्याचं काही एक कारण नाही. स्वीट इज द शेड ऑफ द कोकोनट ग्लेड अँड द सेंट ऑफ द मँगो ग्रोव्ह अँड स्वीट आर द सँड्स ॲट द फुल ऑफ द मून विथ द साऊंड ऑफ द व्हॉइसेस वी लव्ह. आता बघा, काही ह्यातले मच्छीमार असे बांधव आहेत की ज्यांना असं वाटतं की नको, आपण किनाऱ्यावर थांबूयात ना. इथे काय काय आहे? नारळाच्या बागा आहेत जिथे छान अशी सावली पसरलेली आहे, शांतता आहे. इथे मँगो ग्रोव्ह म्हणजे आमराई आहे आणि आंब्याचा मोहोर, त्याच्या कैऱ्या आणि ते आंबे यांचा छान असा सुगंध इथे पसरलेला आहे. स्वीट इज द शेड अँड द सेंट, इथली सावली, इथला आवाज, इथला गंध, सुगंध, हे सगळं किती छान आहे. मनाला शांतता, आनंद आणि गारवा आणि गोडवा देणारा आहे. आणि तसंच अजून छान, अजून गोडवा देणारी गोष्ट कुठली आहे? अँड स्वीट आर द सँड्स ॲट द फुल ऑफ द मून विथ द साऊंड ऑफ द व्हॉइसेस वी लव्ह. फुल ऑफ द मून म्हणजे फुल मून डे किंवा पौर्णिमा. तर पौर्णिमेच्या रात्री किनाऱ्यावरती समुद्राच्या वाळूमध्ये आपण सगळेजण बसलो आहे आणि आपल्याला आवडणाऱ्या मंडळींचे आवाज आपल्या आजूबाजूला आहेत. साऊंड ऑफ द व्हॉइसेस वी लव्ह, जे आवाज आपल्याला आवडतात, ज्यांच्यावर आपलं प्रेम आहे, थोडक्यात आपल्या आवडत्या व्यक्तींचे आवाज आपल्या आजूबाजूला आहेत. म्हणजे डोळ्यासमोर आणा की छान कोळी लोकांची वस्ती आहे समुद्राच्या किनाऱ्यावरती. आसपास नारळीच्या बागा आहेत, आमराई आहे, झाडं आहेत आणि संध्याकाळच्या वेळी थंडगार वाळूमध्ये समुद्राचा वारा अंगावरती घेत सगळी मंडळी, आपले मित्र मैत्रिणी, कुटुंबीय यांच्यासोबत, लहान मुलं यांच्यासोबत आराम करतायत, खेळतायत, हसतायत, बोलतायत, असं एक सुंदरसं चित्र त्यांच्या वस्तीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर काही लोकांना असं वाटतं आहे की हे सगळं किती छान आहे, हे सगळं किती सुरक्षित आहे. असं असताना समुद्रावर जाण्याची गरज काय आहे? असं असताना पुन्हा पुन्हा आपला जीव धोक्यात घालण्याची, तो समुद्र जो एवढा मोठा आहे, जो एवढा अनिश्चित आहे, जिथे कधीही काहीही होऊ शकतं, तिथे जाण्याची काय गरज आहे? हे सगळं इतकं शांत, सुरक्षित, आनंददायी असं सगळं वातावरण सोडून तिकडे का जायला हवं? तर त्याला उत्तर आहे, बट स्वीटर ओ ब्रदर्स, ह्याच्यापेक्षाही छान, ह्याच्यापेक्षाही आनंददायक, ह्याच्यापेक्षाही सुखद असं काहीतरी आपल्यासाठी आहे. आणि ते काय आहे? द किस ऑफ द स्प्रे अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फोम्स ग्ली. द किस ऑफ द स्प्रे, जेव्हा समुद्राच्या लाटा उसळतात तेव्हा लाटांचे, पाण्याचे छोटे छोटे थेंब आणि तुषार हे आपल्या अंगावरती उडतात आणि ते जणू काही आपलं चुंबन घेत आहेत. दे आर किसिंग अस. तर त्या तुषारांनी आपलं घेतलेलं चुंबन, त्या तुषारांचा स्पर्श, त्या पाण्यावरती धाडसाने पुढे जात असताना जो येणारा अनुभव. अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फोम्स ग्ली. समुद्राच्या लाटा जेव्हा उसळतात तेव्हा त्यावरती भरपूर फेस येतो. हे आपण कदाचित काही जणांनी पाहिलं असेल. फोम म्हणजे फेस, वाईल्ड म्हणजे ज्याच्यावर कोणाचं नियंत्रण नाही, मुक्त, अनिर्बंध असा, आणि ग्ली म्हणजे आनंद. तर लाटांवरती उसळणारा जो फेस आहे तो जणू आनंदाने नृत्य करतोय, नाचतो आहे. आणि हे पाण्यावरचे तुषार, ह्या लाटा ज्या आपल्या अंगावरती उडत आहेत, ते थेंबसुद्धा जणू आपल्याला आनंदाने आपल्याला बोलवत आहेत, आपलं चुंबन घेत आहेत, आपलं स्वागत करत आहेत. आणि ह्या गोष्टी आपल्यासाठी, आपण जे कोळी लोक आहोत, ज्यांचं आयुष्य हे समुद्रावरतीच जाणं महत्त्वाचं आहे, आपलं काम, आपलं आयुष्य, आपलं जगणं या समुद्रावरती अवलंबून आहे, तर आपल्यासाठी या गोष्टी जास्त सुखद आहेत, या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. किनाऱ्यावरचं आयुष्य तर आहेच, पण त्यापेक्षा जास्त या कामाला आणि या आयुष्याला अर्थ आहे जे आपण समुद्रावर जाऊन करतो आहोत. म्हणून बट स्वीटर ओ ब्रदर्स, द किस ऑफ द स्प्रे अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फोम्स ग्ली. रो ब्रदर्स रो टू द एज ऑफ द वर्ज वेअर द लो स्काय मेट्स विथ द सी. आणि म्हणून बंधूंनो, रो म्हणजे वल्हवणे. तर म्हणून चला वल्हवूयात आणि आपल्या होड्या कुठपर्यंत घेऊन जायच्या आहेत? टू द एज ऑफ द वर्ज. एज आणि वर्ज या दोन्हीचे शब्दशः अर्थ सीमारेषा किंवा कडा, बाउंड्री असेच अर्थ आहेत दोन्ही शब्दांचे, पण इथे त्याचा अर्थ थोडासा वेगळा होतो. बघा, वेअर द लो स्काय मेट्स विथ द सी. जिथे समुद्रावरती आपण जेव्हा दूरवर नजर टाकतो तर आकाश हळूहळू खाली झुकत चाललेलं आहे आणि शेवटी एका ठिकाणी येऊन ते समुद्राला मिळालेलं आहे,
असं आपल्याला बघायला मिळतं. ती जी रेषा आहे जिथे आकाश आणि समुद्र मिळतात ती क्षितिजाची रेषा. टू दी एज ऑफ द वर्ज, त्या क्षितिजाच्या सीमारेषेपर्यंत जाऊयात. आपली नजर जिथपर्यंत पोहोचते ती क्षितिजाची रेषा आहे. त्या क्षितिजाच्याही सीमारेषेपर्यंत, त्याच्याही बाउंड्रीपर्यंत, दूरवर जिथपर्यंत आपण कदाचित कल्पनाही नाही केली तिथपर्यंत जाऊयात. कारण बंधूंनो, आपण यासाठी जन्माला आलेलो आहोत. हेच आपलं खरं आयुष्य आहे. यामध्येच आपल्या आयुष्याचा खरा अर्थ दडलेला आहे. आणि म्हणून रो ब्रदर्स रो टू दी एज ऑफ द वर्ज, क्षितिजाच्या सीमेपर्यंत, वेअर द लो स्काय, झुकणारं आकाश, मेट्स विथ द सी, या समुद्राला भेटतं. तर अशा पद्धतीने सरोजिनी नायडू यांची ही कविता, जी मच्छीमार बांधव आहेत, कोळी आहेत, त्यांचा संवाद एका अर्थाने, त्यांचे विचार आपल्यासमोर मांडते आहे. समुद्र हे त्यांच्यासाठी आई, बाप, भाऊ, बहीण यांच्यासारखा आहे. या लाटा यांचे मित्र आणि सवंगडी आहेत. आणि समुद्राबाहेरचं, किनाऱ्यावरचं जीवन कितीही सुरक्षित, कितीही आनंदी जरी वाटलं तरी समुद्रावरचं आयुष्य हे त्यांचं खरं आयुष्य आहे. आणि त्यासाठी तयार करणारे विचार या कवितेतून कवयित्रींनी मांडलेले आहेत. पण मित्रांनो, प्रत्येक कविता हे असं माध्यम आहे ज्याच्यामध्ये अनेक अर्थ दडलेले असतात. प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्प्रचार, त्या कवितेतलं प्रत्येक कडवं हे जसं कांद्याचं तुम्ही पाहिलं असेल, एकाच्या खाली दुसरी साल, दुसऱ्याच्या खाली तिसरी साल, आणि असे खूप त्याला थर असतात, खूप पातळ्या असतात. तसं कवितेचं आहे की अनेक अर्थ एकमेकाखाली दडलेले असतात आणि प्रत्येक स्तर तुम्ही उलगडत गेलात की एक नवीन अर्थ सापडतो. तशा पद्धतीची ही कविता आहे. सरोजिनी नायडू या स्वातंत्र्य सेनानी होत्या आणि ही कविता त्यांनी फक्त मच्छीमार ह्यांना डोळ्यासमोर ठेवून नाही लिहिली. ही कविता त्यांनी त्या स्वातंत्र्याचा लढा, त्यामध्ये उड्या टाकणारे जे स्वातंत्र्य सैनिक आणि देशभक्त लोक, त्यांचे आयुष्य, त्यांचे विचार, आणि हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा ही कविता त्यांनी मांडली. तर हे थोडंसं जे एक त्याचा खोलवर जाणारा अर्थ आहे कवितेचा, तो आपण थोडक्यात समजून घेऊयात, म्हणजे आपल्याला कविता खऱ्या अर्थाने कळेल. तर इथे जे कोळी मच्छीमार जे आहेत हे फ्रीडम फायटर्स आणि पॅट्रिऑट्स आहेत. स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे झटणारे, लढणारे लोक आणि देशभक्त लोक आहेत, त्यांना ह्या कोळी बांधवांची उपमा दिली गेलेली आहे. आणि सी किंवा ओशन म्हणजे समुद्र किंवा महासागर हा जो आहे तो खऱ्या अर्थाने काय आहे, ती म्हणजे स्वातंत्र्य किंवा मुक्ती आहे. वादळं हे फॉरेन रूलर्स आहेत, जे परदेशी राज्यकर्ते आहेत, आपल्यावरती राज्य करतायत, आपल्याला गुलामगिरीमध्ये ज्यांनी टाकलेलं आहे, ते म्हणजे ही वादळं आहेत. तर मित्रांनो, आपण सगळेजण कोळी बांधवांसारखे आपण सगळेजण मच्छीमार आहोत. आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे? समुद्रावर जाणं. आपल्यासाठी स्वातंत्र्य, मुक्तता महत्त्वाची आहे. जमिनीला अंत असतो, सीमारेषा असतात. समुद्रालाही तसं म्हणाल तर किनारे असतात, परंतु समुद्र जेवढा विस्तीर्ण पसरलेला असतो तेवढाच तो खोलही असतो. तर ते आहे स्वतंत्र जीवन, जिथे आपण स्वतःच्या मर्जीने जगू शकतो, इतर कोणाच्याही गुलामगिरीमध्ये जगण्याची गरज नाही आहे. असं ते आयुष्य म्हणजे ज्याला समुद्राची उपमा दिली गेलेली आहे. तर आपण सगळ्यांनी समुद्रावर जाणं गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी स्वातंत्र्यासाठी लढणं गरजेचं आहे. त्यामध्ये खूप वादळं येतील, त्यामध्ये खूप अनिश्चित अशा परिस्थिती येतील. जे राज्यकर्ते आपल्याला गुलामगिरीत ठेवू इच्छित आहेत ते अनेक अडचणी आपल्यासमोर आणतील मुद्दाम, पण आपल्याला ते सगळं टाळून, त्याच्यावरती मात करून, आपल्याला त्याच्याशी लढून पुन्हा समुद्राकडे जायचं आहे, म्हणजे आपल्याला पुन्हा स्वातंत्र्याकडे जायचं आहे. अशा पद्धतीचा एक संदेश सरोजिनी नायडू इथे देऊ इच्छित आहेत. त्यानंतर शेवटच्या आपण कडव्यांमध्ये या गोष्टींचा उल्लेख पाहिला. कोकोनट ग्लेड्स, मँगो ग्रोव्स किंवा साऊंड ऑफ व्हॉइसेस वी लव्ह, या ज्या गोष्टी आपण पाहिल्या की किनाऱ्यावरती शांतता आहे, किनाऱ्यावरती सुरक्षितता आहे आणि असं वाटू शकतं की अरे हेच आपलं जीवन आहे. म्हणजे बऱ्याच जसं स्वातंत्र्यासाठी लढणारी मंडळी त्या काळी खूप होती, तशी बरीच मंडळी अशी होती जी लढायला घाबरत होती, जी लढणं टाळत होती, ज्यांना असं वाटत होतं की ठीक आहे, गुलामगिरी कशाला बघायचं ह्याच्याकडे, गुलामगिरी म्हणून आपल्यावर कोणीतरी राज्यकर्ता आहे आणि त्यांनी दिलेला हुकूम आपण पाळतो आहोत. तो पाळल्याने आपण जिवंत तर राहतोय, तो पाळल्याने आपण आणि आपलं कुटुंब हे सुरक्षित तरी राहतंय. उगाच कशाला लढा, उगाच कशाला जोखीम पत्करा,
उगाच कशाला आपण धोका पत्करा, जेणेकरून कदाचित आपण आपल्या कुटुंबापासून दूर जाऊ, कदाचित आपण आपल्या आयुष्यापासून दूर जाऊ, अशी भीती त्यावेळी लोकांच्या मनामध्ये नक्कीच होती. आणि या भीतीपोटी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये उडी घेताना लोक विचार करत होती किंवा ते करणं टाळत होती. त्यांनी पाहिलं होतं की स्वातंत्र्य सैनिक जे आहेत त्यांच्यावरती अनेक अत्याचार केले गेले, त्यांना पकडलं गेलं, त्यांना मारलं गेलं, त्यांना ठार केलं गेलं, त्यांना शिक्षा सुनावल्या गेल्या, त्यांना तुरुंगात टाकलं गेलं, त्यांना फाशी दिली गेली. ते आपल्या कुटुंबापासून, आपल्या मित्रमंडळींपासून दूर गेले, त्यांचं गाव सुटलं, ते आयुष्यभर कदाचित त्यांच्या गावापासून आणि त्यांच्या माणसांपासून दूर झाले. हे सगळं स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये झालं अनेक मंडळींसोबत. आणि त्याला घाबरून कदाचित बरीच लोक ही त्या लढ्यामध्ये उडी घ्यायला तयार होत नव्हती. त्यांना तयार करणारा सुद्धा संदेश या कवितेतून सरोजिनी नायडू यांनी दिलेला आहे की जरी ही सुरक्षितता आपल्या मनाला चांगली वाटत असली तरी हे समजून घ्या की हे आपलं आयुष्य नाही, किंवा ही सुरक्षितता ही खरी नाही, हा दिखावा आहे, ही वरवरची आहे. आज तुम्ही सुरक्षित आहात, उद्या तुम्ही आणि तुमचं कुटुंब धोक्यात येणार आहात. तुमच्या येणाऱ्या पिढ्या या गुलामगिरीमध्येच सतत जगत राहतील आणि त्यांचं आयुष्य कधीच ते स्वतंत्र करू शकणार नाहीत. आणि म्हणून तुम्ही आज लढलं पाहिजे. ह्याच्यासाठी लोकांना प्रेरित करणारा संदेश या कवितेतून कवयित्री देऊ इच्छित होत्या. आणि खूप सुंदर अशा पद्धतीने त्यांनी या गोष्टी मांडल्या की समुद्र हा जरी अनिश्चित वाटला, धोकादायक वाटला, तरी समुद्राचा देव आपल्यासोबत आहे. आपली चांगली कामं आपल्यासोबत आहेत. आपला देव किंवा आपल्याला पाठबळ देणारी एक शक्ती आपल्या पाठीमागे आहे. आपण जर खरे आहोत, आपण जर चांगले आहोत, तर आपला विजय होणं हे नक्की आहे. आणि म्हणून तुफानाला, वादळाला घाबरून जाण्याची गरज नाही आहे. धोका जरी वाटला तरी तो धोका पत्करण्याची गरज आहे, कारण त्यातून आपण या सगळ्या प्रवासातून पुढे गेल्यावर जे स्वातंत्र्य आपल्याला मिळेल, जी मुक्तता आपल्याला मिळेल, ती आपल्यासाठीच नाही तर येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोलाची असेल. आणि म्हणून बांधवांनो, तुम्ही उठा, तुम्ही तयार व्हा, आपली सगळी साधन साहित्य सामुग्री तुम्ही घ्या, आपल्या होड्या या समुद्रामध्ये सोडा, या समुद्रालाच आपली आई माना, या आभाळाला आपले भाऊ माना, या लाटांना आपले सवंगडी माना आणि येणाऱ्या प्रत्येक वादळावरती तुम्ही मात करू शकाल हा विश्वास ठेवा. आणि आपल्या कुटुंबियांसाठी आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी एक सुंदर स्वतंत्र असं आयुष्य तुम्ही घडवू शकाल हा विश्वास ठेवून तुम्ही हा प्रवास करा. ही एक प्रेरणा या कवितेतून सरोजिनी नायडू यांनी आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. तर अशी अतिशय सुंदर कविता आपण आज बघितली की ज्यामध्ये शब्दांचे आणि कडव्यांचे अर्थ तर होतेच, पण त्याचा जो एक खोल दडलेला अर्थ आहे तो त्या काळातला, स्वातंत्र्य लढ्याच्या काळातला जो संघर्ष लोकांनी केला आणि त्या काळी लोकांना तयार करण्याची जी गरज होती त्यासाठीचा सुद्धा संदेश या कवितेमध्ये आपल्याला दिसतो. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर काही शंका असतील, काही सजेशन्स असतील तर जरूर तुम्ही आमच्यापर्यंत त्या पोहोचवा. आपलं यूट्यूब चॅनल जे आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकन क्लिक करून नोटिफिकेशनसुद्धा सुरू करा, म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. हे झालं या कवितेचं एक्सप्लेनेशन किंवा स्पष्टीकरण. याच्यावरचे जे प्रश्नोत्तर आहेत ते आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये बघूयात. तोपर्यंत अभ्यास करत राहा, छान काळजी घ्या. थँक्यू. ऑल द बेस्ट.